जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो, 20 जुलै 2026 रोजी आम्ही सकाळी नातेपुतेवरून माळशिरसकडे प्रस्थान ठेवलं. साधारण 5:30 वाजताची वगैरे वेळ असेल जेव्हा मी निघालो. आणि एका ठिकाणी आम्हाला एक अन्नदान चालू असल्याचं त्या ठिकाणी दिसलं. सहज मी बोर्ड पाहिला तर त्यावर लिहिलं होतं गंगाधर रामलू शक्करवार सगरोळी आणि भागवत लोकमनवार तुमचे कासराळीचे. अरे ही तर आपली मंडळी आहे. परवाच मी तुम्हाला एक व्हिडिओ पोस्ट केला होता जो होता माऊली ग्रुप नांदेडचा, ज्यांनी औषधी, अन्नदान, चहापान या सगळ्याचं दान साधारण 3 दिवस केलं होतं. अगदी तसाच उपक्रम गंगाधरराव शक्करवार आणि भागवत लोकमनवार यांनी या माळशिरसच्या रस्त्यावर उभारला होता. त्यांनाही असंख्य हातांची साथ त्या ठिकाणी मिळालेली आहे, मदत मिळालेली आहे. आणि विशेष कौतुक याचं आहे की गरम गरम वरण आणि भात असा प्रसाद सगळ्यांना मिळाला. आम्ही सुद्धा पोटभर खाल्ला, म्हणजे आमच्यासोबतच्या सगळ्या वारकऱ्यांनी सुद्धा पोटभर प्रसाद खाल्ला. आणि मला विचार आला की नेमकी ही संकल्पना त्यांना कशी सुचली, ते कसं हे सगळं एक्झिक्यूट करतात. तर म्हणून मी जरा भागवत लोकमनवार यांच्याशी चर्चा केली. तर या चर्चेतनं तुम्हाला नक्की कळेल की त्यांचं काय म्हणणं आहे. जय हरी माऊली. आपण 5 वर्षापासून हा सोहळा दरवर्षी करतो आणि त्यामध्ये सगळे स्वयंसेवक आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला त्याच्यामध्ये नियोजनामध्ये सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात करतात. आणि हे सोहळा जे आहे या सगळ्या स्वयंसेवकामुळेच आमचं पार पडत आहे. आणि हा सोहळा 18 तारीख, 19 तारीख, 20 तारखेपासून चालू आहे. आज 3रा दिवस आहे आणि सर्व माऊलीच्या कृपेनं हा सोहळा पार पडत आहे. आणि विठुराया, महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. आणि ज्यांच्या सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते, शक्करवार परिवार सगरोळी व लोकमनवार परिवार कासराळी यांच्याकडून आम्हाला विठुरायाची सेवा करण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते. ज्ञानेश्वर माऊली की जय. आम्ही सकाळी 5:30 वाजता निघाले ठेप्यावरून आणि इथं आल्यावर 1.5 तास लागला आम्हाला यायला. आल्यावर इथं सुंदर वरण भात होता. आमचे पाहुणेच आहेत ते, त्यांच्याकडे जाऊन आम्ही वरण भात वगैरे खाल्ला. सगळे भेटले. वरण भात खूप छान झाला होता. आपल्या घरी 2 पाहुणे आले तर आपण एवढी सोय करू शकत नाही, पण यांनी एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केला. 40 ते 45 हजार भाविक भक्त प्रसाद घेतात दरवर्षी. आणि एकूण भरपूर असते पब्लिक, पण प्रत्येकाने आग्रह करून त्यांना आपण प्रसादाचे त्यांना हे करावं लागते. त्याच्यातले 45 ते 50 हजार आम्हाला भेटतील. वरण भात एकदम सुंदर होता. गेल्या 5 वर्षापासून आमच्या भागाचे नामांकित व्यापारी भागवत शेठजी लोकमनवार, गंगाधर शेठजी चक्करवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी, एक स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी आम्ही दरवर्षी गेल्या 5 वर्ष 250 लोकांची या ठिकाणी आमचा टीम आहे. स्वयंसेवक म्हणून काम करत असताना आम्हाला मनापासून आनंद वाटतो. या ठिकाणी येत असताना आम्हाला एक माऊलीची पालखी निघाली, आळंदीहून पालखी निघाली की आम्हाला उत्साह लागतं, आपलं कोण्या दिवशी जायचं आहे अशा आम्हाला पूर्ण स्वयंसेवकाचा फोन येतो. सावकारकडे फोन येतात, आमच्याकडे फोन येतात. आणि अतिशय मनमिळावपणानं या ठिकाणी आल्याच्यानंतर स्वयंसेवक म्हणून काम करीत असताना कुणालाही थकवा, कुणालाही काही न वाटता देवाच्या कृपेनं फार सुंदर या ठिकाणी आमची काम करण्याची इच्छा आहे. आणि आम्ही सर्वांनी आनंदमय वातावरणात आम्ही या ठिकाणी सेवा 250 लोकांचा आपला ग्रुप आहे स्वयंसेवकाचा. तर साधारण कुठल्या कुठल्या तालुक्यातले आपले? नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासराळी या गावचे आणि तालुक्यातील प्रत्येक गावातील जे सावकारवर आमच्या प्रेम करणारी मंडळी आहे ते स्वतःहून या ठिकाणी सावकारच्या सोबत येतात. आणि ही ऊर्जा आम्हाला 1 वर्ष पूर्ण चालते. किती दिवस अगोदर तुम्हाला तयारी करावी लागते? आम्ही तसं तर पालखी ज्ञानेश्वर माऊलीची जिथून पालखी निघते त्या ठिकाणी जेव्हा हे भक्त मंडळी यायला चालू होतात त्यावेळेसपासून आम्हाला उत्साह तयार होतो. आणि आम्ही स्वतःहून सावकारला फोन लावून
आम्ही सर्व लोक निघतात. किती दिवसाचा मुक्काम असतो इथे तुमचा? इथं आमचा 4 दिवसाचा मुक्काम होते. 1 दिवस येऊन थांबतात, 3 दिवस या ठिकाणी आम्ही अन्नप्रसाद वाटप करता आणि 4थ्या दिवशी 20 तारीख आज पालखी या ठिकाणून गेल्याच्या नंतर आम्ही 3 वाजता इथून रवाना होता. असंच आम्हाला पांडुरंगाने इच्छाशक्ती देव दरवर्षी करण्याची ताकद देव ही आम्हाला पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो. आवाजाच्या दिशेने या महाप्रसादाचा लाभ घ्या. दिवाण गंगाधर रामलू सकरवाड, राहणार सगरुणकर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड व श्रीमान भागवत मनोहर लोखंडवार, राहणार कासराडकर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड या माऊली या. राम कृष्ण हरी.